नागपुर में करोड़ों नहीं लेकिन लाखों की बड़ी ठगी और धमकी का मामला। प्लॉट कब्जाने की कोशिश, महिला से अभद्रता और अब पुलिस की बड़ी कार्रवाई। नागपुर के हुड़केश्वर थाना क्षेत्र में एक रजिस्टर्ड प्लॉट पर अवैध कब्जे की कोशिश का मामला सामने आया है। शिकायत के अनुसार आरोपियों ने प्लॉट पर कब्जा करने की कोशिश की, महिला के साथ अभद्र व्यवहार किया और धमकी भी दी। पीड़ित की शिकायत पर पुलिस ने 4 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया है। केस में भारतीय न्याय संहिता की कई धाराएं लगाई गई और पुलिस आगे की जाँच कर रही है। दस्तावेज में दर्ज जानकारी के अनुसार मामला प्लॉट विवाद, धमकी और कथित अवैध कब्जे के प्रयास से जुड़ा है। अब सबसे बड़ा सवाल यह है, क्या इस मामले में और भी गंभीर धाराएं जोड़ी जाएंगी? इस केस पर आपकी क्या राय कमेंट करके जरूर बताइए। मैं हूं अनिकेत मिसाल। 16 तारखेला एक रात्री 2 वाजताच्या दरम्यान घटना घडली होती फायरिंगची शनिचरा मार्केटमध्ये। त्या अनुषंगाने गुन्हा दाखल झाला होता। 2 क्रॉस गुन्हे दाखल झाले होते, 476 आणि 477 नंबरचे। तर 476 नंबरचा जो गुन्हा होता त्यामध्ये अजय चिचखेडे हा फिर्यादी होता आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत तपासादरम्यान माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय सीपी सर, जॉईंट सीपी सर, माननीय नॉर्थ रिजन मॅडम, डीसीपी सर, एसीपी सर यांच्या मार्गदर्शनाखाली जो तपास पथक आहे रणजित माजगावकर PSI आणि त्यांच्या टीमने तपास केला आणि तपासाअंती 5 आरोपी यात अटक करण्यात आलेत आणि तपासादरम्यान एक पिस्टल, एक राऊंड जिवंत कारतूस, एक 4 व्हीलर I-20 आणि 2 2 व्हीलर आणि 4 मोबाईल असा मिळून एक 6,06,000चा मुद्देमाल आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। पकडलेल्या आरोपीचे नाव काय आहे, काय कारण समोर आलेलं होतं काय? वर्चस्वाच्या लढाई संबंधी मुख्यतः हे कारण आहे, कारण दोन्ही जे आहेत फिर्यादी सुद्धा याचा सुद्धा रेकॉर्ड आहे। आरोपी आहे हा मोकामधनं रिलीज झाला होता आणि जे यात या गुन्ह्यात जे आरोपी आहेत जगदीश गोखले आणि त्याचे साथीदार हे सुद्धा यांचा सुद्धा क्राईम रेकॉर्ड आहे आणि यामध्ये राकेश भुरे, नचिकेत झाडे आणि त्यानंतर मयूर आडतिया, अंकित चावडे आणि चंद्रशेखर पवनीकर असे 5 आरोपी अटक आहे आणि तपास सुरू आहे। तपास सुरू आहे। चौकशी दरम्यान आणि तपासादरम्यान जे काही आरोपी निष्पन्न होतील त्यांच्यावर कारवाई करण्यात